गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। तर त्रिपुर भैरवी ही जी शक्ती आहे ती श्रीकुळामध्ये येते आणि कालीकुल आणि श्रीकुल असे दोन कुल सांगितले जातात, त्यामध्ये ही श्रीकुलामध्ये येते। आपण त्रिपुर हा जो शब्द आहे तो साधारण तिसऱ्या महाविद्येमध्ये बघितला। त्रिपुर सुंदरी या महाविद्येचा अभ्यास करताना आपण त्रिपुर हा शब्द बघितला। तर तिच्या एकदम ऑपोजिट असणारी जी शक्ती आहे ती म्हणजे त्रिपुर भैरवी। म्हणजे जिथे एकदम प्रेम आहे त्रिपुर सुंदरीमध्ये, जिथे सुंदरता आहे, सौंदर्य आहे, आणि त्रिपुर भैरवी त्याच्या अगदी ऑपोजिट आहे। तर त्रिपुर भैरवी जी आहे ती साधारण संरक्षण करणारी आणि अधिपत्य असणारी देवता आहे आणि तिचा रंग लाल आहे। तिचे 12 वेगवेगळे रूप आहेत ज्याच्यामध्ये ती वेगवेगळ्या शस्त्रांनी किंवा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स तिने घेतलेले आहेत। तर तिचे जे आभूषण आहेत ते तिच्या प्रकारानुसार बदलतात। तिचं उग्र रूप, सौम्य रूप असे वेगवेगळे प्रकार आहेत। जे उग्र रूप आहे त्यामध्ये तिने स्कल्स म्हणजे शिरांचा, मस्तकांचा हार किंवा हातांचा, कापलेल्या हातांचा हार असा धारण केलेला आहे आणि सौम्य स्वरूपामध्ये तिने दागिने अलंकार धारण केलेले आहेत आणि मुकुट सुद्धा आहे। तर जे 12 प्रकार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आता ही जी भैरवी आहे त्रिपुर भैरवी, हिचा जो कन्सर्ट आहे तो आहे शंकर। आता शंकराचे सुद्धा वेगवेगळे भैरव आहेत आणि त्यामध्ये दक्षिणामूर्ती म्हणून जे आहेत ते भैरव म्हणून ओळखले जातात। तर भैरवी आणि भैरव, तर भैरवाला सुद्धा वेगवेगळे सपोर्टिंग भैरव आहेत, म्हणजे आणखीन त्याच्या हाताखाली जे गण आहेत ते जे आहेत ते 52 आहेत टोटल। आणि भैरवीला सुद्धा वेगवेगळ्या सेविका आहेत। सेविका म्हणण्यापेक्षा मातृका ज्या होत्या दुर्गा सप्तशतीमध्ये, ज्यामध्ये मातृका येतात, अष्टमातृका, त्यांचेच अवतार जे आहेत, जे ज्यांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यांचं पर्सॉनिफिकेशन म्हणजे त्या 64 योगिनी त्या सुद्धा भैरवीच्या सपोर्टिंग आहेत असं मानलं जातं। इथे आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण बघितला की या 10 महाविद्यांचा उगम कसा झाला। तर ज्या वेळेस दक्षाने यज्ञ करण्याचं ठरवलं आणि सतीने तिथे जाण्याचं ठरवलं, त्यावेळेस शंकराने सतीला अडवलं आणि त्यावेळेस या दशमहाविद्यांचा उगम झाला। तर शंकराने नंतर सतीकडे माफी मागितली, कारण दाही शक्ती ज्या या उग्र स्वरूपाच्या आहेत त्या सुद्धा शंकरांच्या भोवती दाही दिशेला व्यापल्या होत्या आणि शंकर घाबरून सतीकडे गेले आणि शरणागती पत्करून त्यांनी म्हटलं की मला याच्यातून बाहेर काढ म्हणून। त्यावेळेस सतीने त्यांना अभयदान दिलं। त्यावेळेस तिने असं म्हटलं की भैरवी रूपाने मी तुम्हाला अभय देते, म्हणजे भैरवी जी आहे ती अभय देणारी आहे। जे पण राक्षस आहेत, आपल्या भक्तांना जे कोणी त्रास देतात त्याच्यापासून रक्षण करणारी महाविद्या म्हणजे भैरवी आहे, कारण तिने शंकराला सुद्धा अभय दिलं। तर शंकराला अभय देणारी ही भैरवी महाविद्या आहे आणि त्यामुळे अत्यंत काय म्हणू शकतो आपण, शक्तिशाली अशी ही महाविद्या आहे। तर भैरवीचे वेगवेगळे प्रकार, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारानुसार तिचं जे अपिअरन्स आहे, तिच्या हातातले शस्त्र हे सगळे बदलतात। तर 12 प्रकार आहेत टोटल। संपत्प्रदा भैरवी, सकल सिद्धी भैरवी, भयविनाशिनी भैरवी, चैतन्य भैरवी, भुवनेश्वरी भैरवी, कामेश्वरी भैरवी, अन्नपूर्णेश्वरी भैरवी, नित्य भैरवी, रुद्र भैरवी, भद्रा भैरवी, शुभंकरी भैरवी आणि श्मशान भैरवी। तर हे वेगवेगळे प्रकार आहेत। तर आपल्याला असं वाटू शकतं की इथे भुवनेश्वरी ही जी चौथी महाविद्या आहे तिचं आणि भैरवीचं नाव एकत्र घेतलेलं आहे, जसं की भुवनेश्वरी भैरवी। तर ह्याचा संदर्भ आपण पुढे बघूया की हे कसं काय शक्य आहे, कारण भुवनेश्वरीचं काम काय आहे आणि भैरवीचं काम काय आहे हे आपण जाणून घेऊया।
त्यापूर्वी आपण 64 योगिनींविषयी जाणून घेणार आहोत. तर भैरवी जी आहे ती मुख्य आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या प्लॅनेट्सवर तिचा इफेक्ट आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं, प्रत्येक एका महाविद्येचा एका एका ग्रहाशी संबंध आहे. तसा भैरवीचा जो संबंध आहे तो सर्व ग्रहांवरती आहे. म्हणजे एखाद्याला असं असेल की फक्त एकच ग्रहाची कमजोरी नाहीये, अनेक ग्रह त्याच्यात आहेत, अनेक ग्रहांची व्यथा आहे, तर तो भैरवीची उपासना करतो. आणि भैरवी जी आहे तिला सेविका आहेत, अशा प्रत्येक महाविद्येला आहेत. तर 64 योगिनी आहेत त्या तिची सेवा करतात आणि तिच्या आजूबाजूला असतात त्या. तर एक शक्ती आहे, एक मुख्य शक्ती आहे जी प्राप्त झाली एखाद्याला तर तो सिद्ध होतो, तो मुक्तीपर्यंत जातो आणि त्याच्या हातात जी शक्ती येते त्याने तो काहीही करू शकतो, मनाला येईल तसं. तर सुरुवातीला गणेशाची साधना, नंतर भैरवाची साधना, नंतर श्रीविद्येची साधना आणि नंतर दशमहाविद्येपैकी एका विद्येची साधना, असा जो क्रम आहे त्याच्यामध्ये 64 योगिनींना सुद्धा समाधानी करावं लागतं. त्यांची सुद्धा उपासना करावी लागतं, नाहीतर या 64 योगिनी त्या शक्तीला जवळ येऊ देत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या, त्या साधकाच्या आयुष्यात अशा काही बाधा येतात ज्यामुळे त्याचं जे शक्तीपूजन आहे किंवा त्याची जी साधना आहे ती महाविद्या सिद्ध करण्याची, ती पूर्ण होऊ शकत नाही. असं 64 योगिनींचा वर्ग आहे आणि ह्या ज्या 64 योगिनी आहेत त्या अष्टमातृकांपासून निर्माण झाल्या. आता या अष्टमातृका कोण? तर दुर्गा सप्तशतीमध्ये यांचा उल्लेख येतो. ब्रह्माणी, जी की ब्रह्माची शक्ती आहे. माहेश्वरी, जी शंकराची शक्ती आहे. वैष्णवी, विष्णूची शक्ती आहे. कौमारी ही कार्तिकेयाची. वाराही ही वराह अवताराची शक्ती आहे. नारसिंही ही नरसिंहाची शक्ती आहे. इंद्राणी ही इंद्राची शक्ती आहे आणि चामुंडा. तर ह्या ज्या 8 मातृका आहेत त्यांचंच मॅनिफेस्टेशन, म्हणजे त्यांचेच 8 रूप, म्हणजे 8 64 असे 64 योगिनी आहेत. आणि ह्या ज्या योगिनी आहेत त्यांचा जो प्रमुख आहे ती आहे भैरवी. त्यामुळे अर्थातच भैरवीची साधना करताना यांची सुद्धा साधना करावी लागते आणि भैरवी जी आहे ती या सगळ्यांची हेड म्हणू शकतो आपण, प्रमुख म्हणू शकतो. आता जसं की आपण समजलो की काली म्हणजे नृत्य करते, तारा म्हणजे तरुण नेते, त्यानंतर त्रिपुर सुंदरी जी आहे ती सौंदर्याचं प्रतीक आहे, ती क्रिएट करते आणि आनंद देते. त्यानंतर आपण वळलो भुवनेश्वरीकडे. भुवनेश्वरीकडे आपण जाताना बघितलं की ती आकाश तत्वाशी रिलेटेड आहे आणि ती एक ग्राउंड निर्माण करते कालीसाठी, बरोबर. तर ह्या सगळ्याचा संबंध आणि त्रिपुर भैरवीचा खूप क्लोज संबंध आहे. त्रिपुर भैरवी ही जी आहे ती अग्नीचं प्रतीक आहे. म्हणजे तंत्रविद्येनुसार त्रिपुर भैरवीचं जे स्थान आहे ते कुंडलिनी मध्ये आहे. कुंडलिनी मूलाधार चक्रामध्ये त्रिपुर भैरवीचं स्थान आहे. आता त्रिपुर भैरवीचं जे स्थान आहे तिथे अग्नी जे तत्व आहे ते प्रमुख आहे, बरोबर. तर हा अग्नी जो आहे तो कुठून निर्माण होतो? एक आहे त्रिपुर सुंदरी, एक आहे त्रिपुर भैरवी आणि भुवनेश्वरी. यामध्ये आपण जर प्लॅनेट्सचं कन्सिडर केलं तर त्रिपुर सुंदरी जी आहे ती चंद्राशी रिलेटेड केली जाते. भुवनेश्वरी जी आहे ती सूर्याशी रिलेट केली जाते आणि त्रिपुर भैरवी आता आपण जे अग्नितत्व म्हणतोय, जी सगळ्या प्लॅनेट्सला कंट्रोल करते. कसं? तर ती लग्न जे आहे एसेंडंट म्हणतो त्याला ती गव्हर्न करते, त्याला ती कंट्रोल करते, म्हणून ती प्रमुख आहे. आता आपण 3 शक्ती म्हणतो. एक असते इच्छा शक्ती, ज्याच्यापासून आपण म्हणतो की मला हे करायचं आहे, ही आपली इच्छा होते, ती म्हणजे इच्छा शक्ती. त्यानंतर आहे ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती नॉलेज, हा ठीक आहे मला हे करायचंय पण मला त्यासाठी काय काय ज्ञान मिळवावं लागेल किंवा माझ्याकडे ते ज्ञान आहे का, ज्ञानशक्ती. आणि क्रियाशक्ती, आणि नंतर आपण ते ज्ञान झालं की आपण ऍक्शन घेतो, बरोबर, ती आहे क्रियाशक्ती.
तर इकडे असं आहे की इच्छा, डिझायर्स. तर त्रिपुर सुंदरीचं आपण वर्णन बघितलं, ज्याच्यामध्ये रागस्वरूप पाषाढ्य याचं आपण वर्णन बघितलं. आणि ती कशी आहे, ती सृजनशील आहे. तिच्या हातामध्ये 5 तन्मात्रांचा बाण आहेत आणि धनुष्य सुद्धा मनाचं आहे. का? मनातून सगळे विचार निर्माण होतात असं तिचं बाण आहे. आणि तिने सृजन केलेलं आहे, दशावतारांचं तिने सृजन केलं आहे. अशी जी ललिता सुंदरी ललिता आहे, त्रिपुर सुंदरी आहे, ती कशाचा प्रतीक आहे, तर इच्छाशक्तीचं. त्यानंतर भुवनेश्वरी. आता भुवनेश्वरीकडे आपण जेव्हा येतो तेव्हा आपण बघितलं की तिची जी साधना आहे ती निर्गुण उपासना आहे. ज्यावेळेस साधकाला बोध होतो की आपण जे आहोत ते परमतत्वामध्ये विलीन होतो किंवा परमतत्व जे आहे ते आपल्यातच आहे, हा जो अनुभव आहे तो भुवनेश्वरी देते. आणि तिचं जे स्थान सांगितलं गेलं आहे ते आहे अनाहत चक्र. ठीक आहे. आणि भुवनेश्वरी रिलेटेड जो प्लॅनेट आहे तो सूर्य आहे. अर्थातच सूर्य चंद्राला सुद्धा तो प्रकाश देतो. जी भुवनेश्वरी आहे, सूर्य जो आहे तो चंद्राला प्रकाशित करतो. आणि अग्नी हे सुद्धा सूर्याचंच एक छोटं फॉर्म म्हणू शकतो, कारण की तो प्रकाश देतो. त्याच्यामध्ये ती ज्वलनशीलता आहे. आणि सूर्य जसा तापतो तसा अग्नी सुद्धा आहे. सूर्य जसा प्रकाश फेकतो तसा अग्नी फेकतो. बरोबर. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहे, म्हणजे सूर्य मुख्य आहे जे भुवनेश्वरीने रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यानंतर चंद्र ललिता त्रिपुर सुंदरीचं स्थान आहे सहस्रार चक्र. आणि शेवटी येतं त्रिपुर भैरवी, अग्नीचं रूप, जिचं स्थान आहे मूलाधार चक्र. ठीक आहे. जे की ऍक्शन टेकिंग आहे, म्हणजे क्रियाशक्तीचं प्रतीक आहे त्रिपुर भैरवी. तर ह्याला कोण गवन करतंय? ह्याला करतंय गवन भुवनेश्वरी. आता भुवनेश्वरी कसं? कारण की भुवनेश्वरी सूर्याने रिप्रेझेंट झालं. आणि भुवनेश्वरी काय आहे? भुवनेश्वरी आहे आकाश. आकाशावर कोण नृत्य करत आहे? आकाशावर नृत्य करत आहे काली, जी की टाइम आहे, डायनॅमिक जे नेचर आहे ते कालीचं आहे. भुवनेश्वरी आणि काली दोघंही एक साथ काम करतात आणि नॉलेज देण्याचं काम करतात. जी ज्ञानशक्ती आहे ती त्यांच्याकडे आहे. आणि इच्छाशक्ती म्हणजे जी डिझायर्स म्हणतो ती आहे ललिता त्रिपुर सुंदरी. आता आपण याच्याकडे येऊया. तर मूलाधार चक्रामध्ये तिचं स्थान आहे त्रिपुर भैरवीचं. अनाहतामध्ये भुवनेश्वरी आणि कालीचं स्थान आहे. आणि सहस्रारामध्ये स्थान आहे ललितांबिकेचं, त्रिपुर सुंदरीचं, जी आनंददायी आहे. आणि अग्नी जो मूलाधार चक्रामध्ये आहे. तर जातवेद म्हणजे अग्नीला नाव दिलेलं आहे जातवेद. जातवेद म्हणजे जो जाणतो, जे सगळी रूप आहेत, जे अवतार आहेत त्या सगळ्यांना जाणतो असा जो आहे तो आहे अग्नी. जात आपण सुक्तामध्ये सुद्धा येतं जात वेदो म आवह. तर जातवेदाला मी लक्ष्मीचं वरदान मागतो असं आपण म्हणतो. तर त्या अग्नीचं स्थान त्रिपुर भैरवीच्या रूपामध्ये मूलाधार चक्रामध्ये आहे. आणि अग्नी कशाचं प्रतीक आहे? तो सगळं जे काही आपण त्याला वाहतो, त्याला देतो, म्हणजे स्वाहा स्वधा सगळं आपण अर्पण करतो, ते सगळं अग्नी भक्षण करतो, गिळून टाकतो. बरोबर. तर अशी अग्नी प्रज्वलित आहे जी मूलाधार चक्रामध्ये आहे. आणि सहस्रारामध्ये जी ललितांबिका आहे ती आनंदाचं प्रतीक आहे. इकडनं असं म्हणतात इथे सोमरस ती देते, सोमरस देते, आनंद देते. आणि ते खाली येतं. पण ज्या ठिकाणी तपस्या झालेली नाहीये, म्हणजे भैरवीची उपासना झाली नाही, ते जे चक्र आहे ते इन्वोक झालेलं नाहीये, तिथे तो अग्नी तसाच आहे. आणि तो जो काही आनंद मिळत आहे तो सगळं भक्षण करतो. आता म्हणून काय होतं? नॉलेज, ज्ञान जे आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि भुवनेश्वरी आणि काली ज्या अनाहत चक्रामध्ये सांगितल्या जातात, त्यांच्याने ज्ञान प्राप्तीकडे माणूस वळतो. आणि असं म्हणतात की तपस्या केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही.
तसंच महाविद्येमध्ये असं म्हटलं जातं की भैरवीची आराधना जी आहे ती करायला पाहिजे कुठल्याही साधकाने, मग ती कुठलीही महाविद्या असो, कारण की ललिता त्रिपुर सुंदरी जो तुम्हाला आनंद देणार आहे, जर तुम्ही ती त्या तपस्येतून, त्या खडतर मार्गातून तुम्ही गेला नसाल तर तो आनंद सुद्धा तुम्हाला जास्त वेळ टिकून ठेवता येणार नाही. आता जसं की त्रिपुर भैरवीचं स्थान आहे मूलाधार चक्र, आणि आपली जी वाणी आहे त्याच्यामधली शेवटची वाणी आहे परा, म्हणजे पहिली वाणी आहे परा. परा पश्यंती मध्यमा वैखरी. जसं तारा पश्यंतीला कंट्रोल करते तसं परावाणी जी आहे ती भैरवी कंट्रोल करते. तर परा वाणी जी आहे ती शुद्ध होते, आणि आपण जेव्हा भैरवीची साधना करतो तेव्हा स्पीच सोबतच जे एक पॉवर म्हणतो, कारण की ऑब्व्हियसली मूलाधार चक्राचा डायरेक्ट संबंध आहे सेक्शुअल एनर्जी सोबत, ती पॉवर वाढते आणि साधनेने अभय मिळतं, म्हणजे सगळ्या गोष्टींपासून, कारण ती अभय देणारी आहे. तिने शंकराला सुद्धा अभय दिलेला आहे. अशी ती महाविद्या आहे जी सगळ्यांपासून आपल्याला आपलं रक्षण करते आणि आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी सुद्धा सहाय्य करणारी ही शक्ती आहे भैरवी, 5वी महाविद्या. तर आपण बघितलंच की भैरवी जी आहे ती लग्नाला कंट्रोल करते, आणि त्यामुळेच ती सगळ्या प्लॅनेट्सला सुद्धा कंट्रोल करते. तर आपण आपल्याला जर माहिती असेल कोणाला, तर जर लग्न बदललं तर अर्थातच सगळ्या ग्रहांची स्थिती, त्यांची घरं आणि त्यांचा होणारा प्रभाव पूर्णच वेगळा होऊन जातो. तर असं जे मुख्य कार्य आहे असेंडंट कंट्रोल करण्याचं, ते त्रिपुरा भैरवी करते. आणि सगळ्याच्या ग्रहांच्या, म्हणजे जर एकापेक्षा अधिक ग्रह वीक असतील तर त्यावेळेस भैरवीची उपासना करण्याचं सांगितलं गेलेलं आहे. यानंतर आपण येऊया ऋषींकडे, संतांकडे. तर शांडिल्य, ऋषी शांडिल्य जे होते ते त्यांनी लिहिलेला ग्रंथ जो आहे तो आहे शांडिल्य विद्या, आणि हा शतपथ उपनिषदामध्ये अग्निरहस्य याचा एक पार्ट आहे शांडिल्य विद्या, आणि याच्यामध्ये अग्नीचं रहस्य सांगितलेलं आहे. तर अर्थातच अग्नीने आपण कशी कुंडलिनी जागृत करू शकतो, आणि आणखीन बऱ्याच साऱ्या गोष्टी शांडिल्य विद्येमध्ये आहेत. तर हे सुद्धा एक, कारण भैरवीचा डायरेक्ट जे रिलेशन आहे ते अग्नीसोबत आहे, आणि सेम विद्या जी त्रिपुर भैरवी आहे तिचंच उगमस्थान जे आहे ते अग्नीच्या माध्यमातून करण्याचं, म्हणजे कुंडलिनी जागृत करण्याचं जे काम आहे ते कसं करावं याचा अभ्यास शांडिल्य ऋषींनी केला. आणि त्यानंतर ते अद्वैतवादी होते अर्थातच, आणि अद्वैताचा सुद्धा त्यांनी अनुभव घेतला, आणि ती जी विद्या आहे ती आपल्या ग्रंथामध्ये सगळ्यांसाठी लिहून ठेवली. अर्थातच मी शांडिल्य विद्या हा ग्रंथ अजून वाचलेला नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल फार काही म्हणू शकत नाही. एक नॉर्मल जे ॲनालिसिस मला मिळालं त्याच्यावरून मी या गोष्टी मांडत आहेत, म्हणून मी फक्त त्यांचा उल्लेख करते. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया. त्यानंतर जे आहेत ते गोरखनाथ. आता जे नाथ संप्रदाय आहे त्याच्यामध्ये कुंडलिनी जागरण करणं हे ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये, कारण 1 to 1 गुरु शिष्य परंपरा होती, आणि कुंडलिनी जागृत करून सिद्ध पद जे आहे ते या सगळ्यांनाच मिळालेलं आहे. तर गोरखनाथ जे होते ते सुद्धा भैरवीचे उपासक होते. तर गोरक्षनाथांनी तंत्रविद्येचा त्यामध्ये पण शक्ती, त्याच्यामध्ये तांत्रिक उपासना, कुंडलिनी जागृत करणं या सगळ्यांचा अभ्यास केला, आणि हठयोग प्रामुख्याने नाथ संप्रदायामध्ये होता. तर याच्या मार्फत जी सिद्धी प्राप्त होते ती त्यांना मिळाली, आणि त्यानंतर त्यांचे अनेक शिष्य सुद्धा होऊन गेले. तर ज्या वेळेस आपण म्हणतो की एक आहे मूलाधार चक्रा रिलेटेड, आणि आपल्याला आळस येतो, आळस आल्यानंतर आपण काय करतो, एखादा व्यक्ती झोपून जातो, पण आपण ठरवलं की ही झोपायची वेळ नाहीये आणि आपल्याला काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह करायचंय,
तर जर आपण आळस, जो की तामसिक गुण आहे, त्याच्यानंतर आपण डिरेक्टली मेडिटेशन करायला बसलो तर मेडिटेशन तर होणारच नाही, पण झोपच येईल आपल्याला. म्हणजे आपल्यातला जो तमस आहे तो तसाच राहणार, बरोबर. म्हणून तमस झाल्यानंतर क्रियाशक्ती असते, जी रजस आहे, राजसिक आहे. तर आपण काहीतरी एक्सरसाइज करतो, एक्सरसाइज नंतर आपण आसन करतो, प्राणायाम करतो, त्यानंतर आपण ध्यानाकडे वळतो. म्हणजे जी प्रक्रिया आहे साधारण तामसिक, राजसिक आणि सात्विक ह्याच्याकडे जाते. तसंच हठयोग जो आहे, हठयोग म्हणा, प्राणायाम म्हणा, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते माणसाला एक डिसिप्लिन देतात. आणि ही जी क्रिया आहे, ही क्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे एक आहे तामसिक, अज्ञान म्हणू शकतो आपण त्याला, अविद्या म्हणू शकतो. एक आहे तामसिक गुण, एक आहे सात्विक गुण, विद्या म्हणू शकतो आपण त्याला, आणि एक आहे मध्ये राजसिक. तर राजसिक जे आहे ते क्रियेचं प्रतीक आहे, बरोबर. आणि क्रिया जी आहे ती भैरवी प्रदान करते. तर अर्थातच तामसिक, त्याच्यानंतर क्रिया, जसं की सूर्यनमस्कार, योगासनं, त्याच्यानंतर प्राणायाम, अर्थात त्याच्यासोबत यम नियम या सगळ्यांचं पालन करावं लागतं आणि एक डिसिप्लिन मेंटेन करावा लागतो. तर हे सगळं जे क्रियेने साध्य होतं, ते क्रियेने साध्य करण्याचं काम जे आहे ती भैरवी करते. आणि नाथ संप्रदायामध्ये हठयोग आहे, हठयोगासोबत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत आणि त्यानंतर शेवटी ध्यान येतं. तर त्यामुळे त्रिपुरा भैरवी ही या राजयोगामध्ये, या मार्गामध्ये, हठयोगामध्ये सुद्धा खूप महत्वाची मानली गेलेली आहे. यानंतर आपण एका महिला संतांविषयी जाणून घेऊया. तर शैविझम मध्ये जास्त करून ओळखली जाणारी म्हणजे शैव संप्रदायामध्ये ओळखली जाणारी अशी लल्लेश्वरी ही काश्मीरी संत आहे. आता काश्मीरमध्ये आपण जर बघितलं 13व्या-14व्या शतकामध्ये, तर जास्त करून मुसलमान पॉप्युलेशन होती आणि हिंदू मुस्लिम वाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये सुद्धा लल्लेश्वरी जी होती ही हिंदू होती, एका ब्राह्मणाची पुत्री होती आणि घरामध्ये सुद्धा तिला अत्यंत चांगलं वातावरण मिळालं, तिचे संस्कार चांगले झाले. पण पूर्वी काय असायचं, पूर्वी बालविवाह असायचा. बालविवाहामध्ये तिचा विवाह लवकरच झाला. विवाह झाल्यानंतर जो पती होता तो मोठा होता आणि घरामध्ये काम करताना त्यावेळेसच्या ज्या सासवा असतील, अत्यंत छळ केला त्यांनी तिचा छोट्या छोट्या गोष्टींवरनं. तर हिला घरात राहायला आवडायचं नाही आणि त्यावेळेस तिच्याकडे एक असा ऑप्शनही नव्हता की ती परत घरी जाईल आणि म्हणजे माहेरी जाईल. तर ती सासरीच असायची. तर ती काय करायची, ती मटकं घेऊन जायची, पाणी भरायला जाते म्हणून, आणि नदीच्या काठी बसून राहायची. नदीच्या काठी बसून राहिल्यानंतर ती नदीचं फक्त म्हणजे वाहणारं पाणी सतत बघत राहायची आणि खूप उशिरा यायची. कधी कधी तर रात्र होऊन जायची तरी ती यायचीच नाही. आता तिच्या सासूला तिच्यावर डाऊट आला आणि ती म्हणाली की विचार तुझी बायको कुठे जाते, काय करते, असं तसं. तर तिच्या पतीने सगळ्यांना विचारलं तर ती सगळ्यांनी हेच सांगितलं, ती नदी किनारी जाते आणि तिथेच बसून जाते आणि ती काहीच नाही करत तिथे जाऊन. तर त्याला खूप राग आला आणि हे सगळं झाल्यानंतर एके दिवशी काय झालं की ती आली आणि येताना अर्थातच ती पाणी भरूनच घेऊन यायची. मटक्यामध्ये पाणी होतं आणि तिच्या पतीने एक दगड घेतला आणि तिच्या म्हणजे तिला लागावा म्हणून तो फेकला, पण तो त्या मटक्याला लागला. मटक्याचे काही तुकडे खाली पडले, पण मटक्यामधून पाण्याचा एक थेंब सुद्धा बाहेर आला नाही. तर तिने तसंच मटकं धरलेलं होतं फुटलेलं, त्याच्यामधून काही पाणी बाहेर आलं नाही आणि फक्त पाणी तिने ओतून सगळीकडे भरलं. त्याच्यानंतर तिच्या पतीला कळलं की हे काहीतरी वेगळं दिसतंय, म्हणजे आपण म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही, तशा पद्धतीचं. आणि मग त्याने ते मटकं फेकून दिलं. कदाचित त्या मटक्यालाच काहीतरी जादूटोणा वगैरे केला असेल म्हणून ते फेकून दिलं. त्यानंतर सुद्धा तिचा छळ चालूच होता. तिने शेवटी घर सोडलं आणि घर सोडून दीक्षा घेतली.
आणि तिचे गुरु जे होते ते त्या पंथामध्ये होते आणि त्यांनी दीक्षा दिली. तिने तिची उपासना सुरू केली आणि उपासना झाल्यानंतर तिला असं ज्ञान झालं, म्हणजे पूर्ण जो अहंकार आहे तो पूर्ण नष्ट झाला. आपण असे संत बघितले असतील की जे वस्त्र धारण करत नव्हते, पण लल्लेश्वरी ही स्त्री असून सुद्धा तिने वस्त्रांचा त्याग केला. कारण स्त्रीचा देह वेगळा, पुरुषाचा वेगळा, स्त्रीची लज्जा वेगळी, पुरुषाची वेगळी, स्त्रीची मर्यादा वेगळी, पुरुषाची वेगळी. या मर्यादेमध्ये, या उपाधींमध्ये तिला अडकायचं नव्हतं आणि ती तशीच संचार करायला लागली. अर्थातच लोकांनी नावं ठेवली, कारण त्यावेळेसचा समाज आणि त्यामध्ये असं जीवन जगणं फार कठीण होतं. लोक तिच्यावर दगड फेकायचे, तिची टिंगल करायचे, पण हे सगळं तिने सहन केलं. एक दिवस काय झालं, ती रस्त्यावर जात होती आणि काही मुलांनी तिची छेड काढायला सुरुवात केली, म्हणजे बोलायला सुरुवात केलं. काही दगड फेकली तिच्यावर, कारण सगळ्यांना असं वाटायचं ही वेडीच आहे, ही बाई वेडीच आहे. काहींना माहित होतं की हिच्याकडे एक चमत्कारिक शक्ती आहे, एक अद्भुत शक्ती आहे आणि ती तिच्या धुंदीतच असते. तिने अनेक काव्यांची रचना केली आहे, जिला काश्मीरीमध्ये वाक असं म्हटलं जातं. तर हे जे वाक आहेत ते आज सुद्धा तिथे प्रचलित आहेत आणि अनेक जे सुफी संत आहेत ते सुद्धा लल्लेश्वरी ही हिंदू असून लल्लेश्वरी पासून प्रभावित झालेले आहेत. तर अशी जी लल्लेश्वरी आहे ती शांत होती. मागून जे लहान मुलं वगैरे जे काही असतील ते तिला दगड मारत होते आणि काही जण होते ते तिला नमस्कार करत होते. एक शिंपी होता आणि त्याने बघितलं की हे दगड मारतात, त्यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला असं करू नका म्हणून. त्यावेळेस लल्लेश्वरी हसली आणि तिने त्याच्याकडे 2 वस्त्र मागितली. एक वस्त्र उजव्या खांद्यावर घेतलं, एक वस्त्र डाव्या खांद्यावर घेतलं. आता ह्याला वाटलं वस्त्र नेसत नाही म्हणून लोक शिवीगाळ करतात, म्हणून कदाचित तिने आपल्याकडनं वस्त्र मागितली असती. ती गेली. जे लोक तिला छळत होती किंवा शिवीगाळ देत होते, जेव्हा एक शिवी मिळेल तिला, जेव्हा एक जण तिची घृणा करेल, त्यावेळेस ती त्या कपड्यावर एक गाठ बांधायची. त्यानंतर एखादा व्यक्ती जर प्रणाम करतोय त्यावेळेस एक गाठ बांधायची दुसऱ्या कपड्यावर. तर एक आदराचा आणि एक अपमानाचा, एक मानाचा एक अपमानाचा, अशी गाठ ती करत गेली एका कपड्यावर. पुन्हा आली दिवस संपल्यानंतर आणि त्याला दाखवलं आणि सांगितलं, बघा मोजा तुम्ही हे आणि ह्याचं वजन करा की कुठल्या कपड्याचं वजन जास्त आहे. तर अर्थातच गाठ केल्यामुळे कपड्याचं वजन कमी जास्त तर होणार नाही. तर असंच झालं आणि तिने त्याला सांगितलं की हा मान आणि जो अपमान आहे तो क्षणिक आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या मनात त्यांच्याविषयी गाठी निर्माण करून उपयोगच नाहीये, कारण दोघांचं जे वजन आहे तो शेवटी सेमच राहणार आहे. आणि अशा प्रकारे तिने आपल्या द्वैताला, म्हणजे स्त्री पुरुष, सुख दुःख, मान अपमान या सगळ्यांवर तिने विजय मिळवला होता. अशी ही संत लल्लेश्वरी. हिचे काही जे वाक आहेत ते भैरवीवर सुद्धा आहेत आणि मुख्य तिचे जे जर देवता म्हणू शकतो आपण ते शंकर होते. तर आज आपण बरंच संतांविषयी ऐकून घेतलं आहे. आपण इथेच थांबूया आज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.